हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर पहा, आज आपण 12वी कॉमर्स HSC बोर्ड एक्झाम 2025 विषय आहे चिटणीसाची कार्यपद्धती SP। तर 18 फेब्रुवारी 2025 या दिवशी पेपर होणार आहे। तर त्यामधील प्रश्न 6वा, खालील विधाने सकारण स्पष्ट करा। तर हा जो क्वेश्चन आहे त्यातील आपण महत्त्वाचे क्वेश्चन कोणते आहेत तर ते आज आपण अभ्यासणार आहोत। तर पहा, यामध्ये खालील विधाने सकारण स्पष्ट करा। यामध्ये तुम्हाला 4 प्रश्न विचारले जातील, त्यातील कोणतेही 2 क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहेत। तर एका क्वेश्चनसाठी तुम्हाला 4 गुण असतील, तर एकूण तुम्हाला 8 गुण हे भेटून जातील। तर या पद्धतीने तुम्हाला हे क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहेत। तर पहा, कोणते क्वेश्चन महत्त्वाचे आहेत तर मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता। तर पहा, खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेनुसार विविध घटक परिणाम करत असतात, हा पहिला क्वेश्चन। सेकंड आहे, समहक्क भागधारक हे कंपनीचे खरे मालक व नियंत्रक असतात। थर्ड, कर्जरोखे कंपनीची मालमत्ता तारण ठेवून सुरक्षित केले जातात। चौथे आहे, कंपनी भाग प्रमाणपत्राची दुसरी नक्कल प्रत देऊ शकते। पाचवा आहे, संचालक मंडळ भागाच्या हस्तांतरणास नकार देऊ शकते। सहावा आहे, सर्व कंपन्या आम जनतेकडून ठेवी स्वीकारू शकत नाहीत। सातवा आहे, कंपनीला ठेव स्वीकारण्याबाबत मर्यादा आहेत। आठवा आहे, कंपनीस न दिलेला लाभांश वापरता येत नाही। नववा आहे, भांडवल बाजार व्यवसाय शेतीसाठी उपयुक्त आहे, व्यवसाय क्षेत्रासाठी उपयुक्त आहे। 10वा आहे, भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ सेबी भारतातील प्रतिभूतीच्या व्यवहारांचे नियमन करते। तर अशा पद्धतीने हे 10 क्वेश्चन खूप महत्त्वाचे आहेत। या क्वेश्चनमधीलच क्वेश्चन तुम्हाला 12th चिटणीसाची कार्यपद्धती प्रश्न 6वा यामध्ये विचारण्यात येतील। तर हे क्वेश्चन तुम्ही मिस करायचे नाहीत। कुठल्याही परिस्थितीत तुम्ही हे क्वेश्चन रीड तरी करून जायचं आहे। याचे आन्सर आपल्या चॅनेलवर अवेलेबल आहेत। आपण प्रत्येक प्रकरणाचे प्रत्येक स्वाध्याय आपण घेतलेले आहेत, ठीक आहे। तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रश्नातील जे प्रश्न महत्त्वाचे आहेत तर ते आपण अभ्यासणार आहोत। ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील। तसेच सहकार या विषयाचा आपण स्वाध्याय घेत आहोत, तर ते स्वाध्याय पाहायचे असतील तर तुम्ही पाहू शकता, चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये ते अवेलेबल आहेत। तर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत अभ्यास करा। धन्यवाद।